राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम। श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की महारुद्र हनुमान की श्री रुक्मिणी पांडुरंग महाराज की सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ सर्वदा नमस्ते शारदे देवी सरस्वती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे जगन्नाथपदा पुरतो मातुर्यस्य वन्दे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं वातात्मजं मातुर्यं श्रीरामदूतं शरणं वसुदेवस्तं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं वन्दे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयन्ति यं प्रौढयन्तमनुपेतमुपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव लेपि तन्मयतया तरवो विनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानितोऽस्मि श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः नमामि गङ्गे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्द्यति दिव्यरूपम् भक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा सुखासारिके पूर्णवैराग्यशान्ति वसिष्ठा परिज्ञानेश्वरा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदास दयांचा जनी जन्मनामार्थधारा दयान्नी सदा वासनामाललीला दयांती सर्वदा नमोऽस्तुते नमस्कार या ब्रह्मचैतन्यं प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वरां ज्ञां शास्त्रचरणश्रवणत्वगानि प्राणान्नमो भगवते पुरुषाय मला वाटते अंतर्वित्वा वसावे
या आत्मा ऊर्ध्वानि त्या परिभावनी श्रीवासा महाराजया सद्गुरु रामदासा श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते तदीयेनावधानेन कथयिष्ये सुधा श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमस्सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सद्गुरुनाथ श्रुता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् जानकी जीवन स्मरण जय जय द्रौपदी जय जय जी सच्चिदानंद जय जय जी आनंद कंदा जय जय जी निज बोधा परम पुरुषा श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्लोक श्री समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज त्यांच्या आत्माराम या स्वानुभव ग्रंथाचं चिंतन करण्याकरता समर्थांच्या पायाशी महाराजांच्या पायाशी पांडुरंगाच्या पायाशी अत्यंत श्रद्धेनं उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तजनांच्या अंतःकरणातील आत्मारामाला प्रकट करतो. तसंच मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनाचं सार्थक फक्त संतांच्या ग्रंथातूनच होणार आहे असा विश्वास ज्यांनी मनामध्ये घट्ट धरलेला आहे आणि ज्यांच्या आचरणानं समाजामध्ये धर्म काय आहे हे समाजाला कळतं अशा विशिष्ट अशा सज्जनांच्या अंतःकरणातील आत्मारामाला पुन्हा श्रद्धेनं वंदन करून आज आत्माराम या ग्रंथातल्या दुसऱ्या समासाला श्री समर्थ कृपेनं आपण आरंभ करू. शिष्याने विनंती केली स्वामी सद्गुरूंना बोलतं करायला. त्यांच्या बोलण्याचा एकच विषय असतो. बाकीच्या गोष्टी केल्या तर ते बोलत नाही असं नाही, पण त्याला ते तितकंसं पसंत. पण त्यांचा एकच विषय झालेला असतो ना, विषय येतो त्यांचा झाला नारायण. त्यामुळे त्याच्याविषयी बोललं तरच त्यांना जास्त पसंत असतं, आवडतं. आणि साधारण स्वभाव असा आहे की ज्याला ज्या मनुष्याला ज्या विषयात रुची असते तो विषय आला की तो अगदी अंतःकरण बसतो बोलायला. शेवटी त्याला सांगायला लागतं आता थांब. सत्पुरुषांना असं नाही सांगायचं. त्यांचा प्रत्येक शब्द निशब्द हा उपदेश असतो. सहज बोलणे ही उपदेश करोनी सायास शिकले. सहजावस्थेत केलेले सत्पुरुष सहज बोलतात आणि सगळ्यात उत्तम अवस्था उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यानधारण. म्हणून शिष्याने विनंती केली स्वामींना सद्गुरू. गुरु शिष्यांचा संवाद चालले. काय विनंती केली, पण विनंती करण्यापूर्वी सद्गुरूंना जर बोलतं करायचं असेल तर अगोदर गाईचं जर दूध मिळवायचं असेल तर गाईला अगोदर पाणवायला लागतं. तसं ही सद्गुरू रूपी माय आहे. तिचं अमृततुल्य असं दुग्ध आपल्याला जर प्राशन करायचं असेल तर
अगोदर त्यांचं स्तवन करायचं आणि त्या स्तवनामध्ये आपल्या अंतःकरणातली आर्तता प्रगट व्हायची. स्तवनामध्ये आपल्या अंतःकरणातली आर्तता प्रगट व्हायची. त्या आर्ततेमध्ये आपल्याला काय विषय समजून घ्यायचा आहे हे प्रगट व्हायला. तो विषय समजून घेण्याची आपली किती उंची आहे हे समजून घ्यायचं. त्यांची उंची खूप आहे हो, पण आपली तेवढी आहे का? त्यांची हिमालय एवढी उंची आहे, आपली टेकडी सुद्धा नाही. म्हणून आपल्याला काही समजलेलं नाही हे आम्ही समजून घ्यायला. आणि त्या सद्गुरूंना बोलतं करण्याकरता शिष्य विनंती करतो, जय जय जी सच्चिदानंदा, जय जय जी आनंद कंदा, जय जय जी निजबोधा परम पुरुषा. किती विशेषण लावले. म्हणजे सद्गुरूंकडे बघण्याचा दृष्टिकोन किती प्रकारचा. पहिलं विशेषण लावलंय सच्चिदानंद स्वरूप. दुसरं विशेषण आहे आनंद कंदा आणि तिसरं विशेषण आहे स्वसंवेद्या आत्मरूपा. ही परब्रह्माला जी सगळी विशेषणं लागली जातात ना ती सद्गुरूंना लागतात. परब्रह्म कसं आहे? सच्चिदानंद. भागवतकार म्हणाले की नाही सुरुवातीला, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम्. या समासाच्या आरंभी सद्गुरूची स्थिती आहे. फक्त ब्रह्मज्ञानी पुरुषाला सद्गुरू म्हणून घेण्याचा अधिकार. जो खरा ब्रह्मज्ञानी आहे, खरा ब्रह्म म्हणजे ब्रह्म ज्याच्या श्वासोश्वासामधून प्रगट. अप्रगट ब्रह्म, ब्रह्मवस्तू अप्रगट, पण ज्यांच्या श्वासाश्वासातून ती प्रगट होते अशाला सद्गुरू असं म्हणतात. गुरु आणि सद्गुरू याच्यातला थोडा फरक आहे. गुरु म्हणजे जो मार्गदर्शक आहे आणि सद्गुरू म्हणजे तो ठिकाणापर्यंत नेऊन पोहोचवतो. आपला हात धरतो आणि त्या ठिकाणाला घेऊन पोहोचवतो, तो सद्गुरू. समर्थांची ओवी आहे ना, जयासी वाटे मोक्ष व्हावा तेणे सद्गुरू भजावा, सद्गुरू विना मोक्ष पावा. हे कल्पांती घडते. श्री गुरुसी शरण जाय तेणे ब्रह्म प्राप्ती होय. अनिक नचले उपाय धरा श्री गुरूंचे, एका जनार्दनी श्री गुरु तोची भव सिंधुता. पण तो सत आहे, चित आहे आणि आनंद. हे जरी करे तरी केवळ ब्रह्मज्ञानी पुरुषास सद्गुरूची संस्कार देता येत नाही. ब्रह्मज्ञानी पुरुष पूर्ण काम झाल्याने संपूर्ण वासना शून्य असतो. त्याच्या अंगी वैराग्याचे सगळे प्रबळ प्रगट झाले. ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालाय तो सद्गुरू. हे जरी खरं असलं तरी ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या जवळ काय असतं, काय शक्ती असते, तर त्याच्या सगळ्या वासना संपलेल्या असतात. आणि सगळं वासनेचं बीज संपलेलं असल्यामुळे वासनेतून निर्माण होणारी इच्छा, आशा, अपेक्षा, याचना, तृष्णा आणि स्पृहा या साही वृत्ती संपलेल्या असतात. त्याला कशाची इच्छा नसते, कशाची आशा नसते, कशाची अपेक्षा नसते, कोणाकडे याचना करत नाही, तृष्णा नाही आहे आणि स्पृहाही नाही. आज एवढं मिळालं तर उद्या याच्यापेक्षा कसं जास्त मिळेल ही इच्छा, त्याला स्पृहा असं म्हणतात. त्याची स्वरूप स्थिती अभंग असते. ती त्याची आत्मनिष्ठा जाणण्यास ती जाणणारा देखील तसाच अंतर्निष्ठ.
म्हणून समर्थ म्हणाले ते एके ठिकाणी, म्हणून अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठची जाण. त्यांना पूर्ण ओळखायला तसंच लागतं. तो शक्तीचा एक स्त्रोत आहे सद्गुरू, आणि तो शक्तीचा स्त्रोत प्रवाहित जर करायचा असेल, व्यवहारात सुद्धा शक्तीचा स्त्रोत प्रवाहित करायचा असेल तर ती वायर सुद्धा तशीच लागते. साध्या वायर मधनं तो प्रवाहित होतो. म्हणून त्यांना जो ओळखणारा असेल की नाही, तो सुद्धा तसाच लागतो. जैशाची तैसा भेटे, जशाच तसा भेटला ना की मग काही वेगळाच आनंद असतो. समर्थांना कल्याणाने ओळखलं, समर्थांना कल्याणाने ओळखलं, महाराजांना ब्रह्मानंदाने ओळखलं. महाराज बसले होते एक दिवस राम मंदिरामध्ये सकाळी. गौरवर्ण कांती मूर्तिवंत शांती असं ज्यांचं वर्णन, आणि ब्रह्मानंद महाराज बाजूला उभे होते. बरेच लोक दर्शनाला येत होते, काही समस्या सांगत होते, महाराज त्या समस्यांचं निराकरण करत होते. आणि भाऊसाहेबांनी विचारलं ब्रह्मानंदात, ब्रह्मानंद बुवा, महाराज म्हणजे नक्की काय? ब्रह्मानंदाने एका वाक्यात उत्तर दिलं, महाराज म्हणजे दया सिंधू. बस, महाराज म्हणजे दया सिंधू. सद्गुरूला इतकं ज्या शिष्याने ओळखलेलं आहे ना, त्याला सद्गुरूची सत्ता प्राप्त होते. कारण तो त्या खुणा जाणू शकतो. वासना शून्यता, धगधगीत वैराग्य, अविचल आत्मनिश्चयाचे समाधान, या त्रयी बरोबर जेव्हा कोणी ब्रह्मज्ञानी पुरुष अत्यंत कृपाळू असतो, तेव्हा तो सद्गुरू म्हणून. आणि शिवाय त्याच्याबरोबर अनेक एक गोष्टीची जोड असते, तो म्हणजे तो अत्यंत कृपाळू असतो. तो महान ज्ञानी आहेच आहे, महान विरक्त आहेच आहे, महान अंतर्निष्ठ आहेच आहे, असायलाच लागतो. आहेच आहे म्हणण्यापेक्षा असायलाच लागतो. पण तो अत्यंत कृपाळू लागतो. किती कृपाळू सत्पुरुष असतात, संत किती कृपाळू असतात. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र वाचा म्हणजे आपल्याला कळेल किती कृपाळू असतात. उपकार करणाऱ्यावरती उपकार कोणी करेल, जर काही थोडी चाड शिल्लक असेल तर. पण अपकार ज्यांनी केला त्याच्यावरतीही उपकार संतांशिवाय कोणी, सद्गुरूंशिवाय कोणी. महाराजांनी कधी कोणाला शब्दाने दुखावलेलं नाही. शब्दाने, कृतीने तर जाऊ दे, पण शब्दाने पण दुखवले. का नाही दुखवलं? कारण महाराज म्हणायचे, मी ज्या वेळेला त्याला शब्दाने दुखवेन ना, त्यावेळेला त्याच्या अंतःकरणातला आत्माराम दुखवतो. भक्तीची परमोच्च स्थिती या लोकांजवळ असते. जे जे दिसे भूत ज्ञानेश्वरी, ते ते मानिजे भगवत. हा भक्तियोग निश्चित जाणतो. विकारांना संयमित कसं करायचं याची विद्या तर असतेच असते, पण विकाराला विचाराकडे कसं प्रवृत्त करायचं याचीही विद्या यांच्याजवळ विशेष असते. तेव्हाच तो सद्गुरू. जसा तो सर्वज्ञ असतो तसाच तो सर्व शक्ती संपन्न असतो, ज्याच्या अनेक शक्तींपैकी शिष्याचे अज्ञान नाहीसे करून त्याला ब्रह्मपदी स्थिर करण्याची शक्ती मोठी विलक्षण व समाजविरूप. त्यांच्याजवळ अनेक शक्ती, खूप शक्ती. आपल्याला त्या शक्तीची कल्पना येते. समर्थांजवळ केवढी शक्ती, 1100 मोठ मिळालेल्या आयुष्यामध्ये त्यातलं जवळजवळ 32, 34, 36 वर्षांचं आयुष्य
तपश्चर्येत गोदाकाठी तपश्चर्या, कृष्णाकाठी कार्य, आणि शेवटी वसतिस्थानाला कुठे गेले? गडावरती. पण 40-42 वर्षात 1100 मठ, एवढी शक्ती असेल. आणि 1100 मठांची स्थापना करून सुद्धा समर्थ आपण कुठल्याही मठावरती मठाधिपती म्हणून राहिलेले नाही. उलट महंतांना आज्ञा केली समर्थ, महंते महंती न करा. त्या मठाची दैनंदिन उपासना कशी असेल, उत्सव महोत्सव कसे होतील, त्याची सर्व आखणी करून दिली. महान शक्तिमान सत्पुरुष असतात, त्यांच्या शक्तीचा अंत लागत नाही. भगवंताच्या शक्तीचा अंत लागतो का? भगवंताच्या शक्तीचा अंत लागतो. भगवंताच्या बुद्धी चातुर्याचा अंत लागतो का? भगवान गोपाल कृष्णांच्या बुद्धी चातुर्याचा अंत लागला का कोणाला? नाही लागत. जबरदस्त शक्ती या लोकांकडे. पण मुख्य शक्ती कोणची? जर जो म्हणून शिष्य म्हणून आपल्याला शरण आलेला आहे, त्याचं अज्ञान घालवून त्याला ब्रह्मपदावरती स्थित करणं ही मुख्य शक्ती आहे सद्गुरू. तो क्रमाक्रमाने शिष्याकडून साधन करून त्याला स्वस्वरूपानुसंधानाची दिव्य कला शिकवतो. क्रमाक्रमाने साधन करून एकदम सगळं करायला नाही सांगत. थोडं 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 थोडं. त्या माऊलीच्या शब्दात सांगू, तरी गाईसे करी यया आठा प्रहारा माघारी, मोटके तरी निमिषभरी देत जा. मग जे जे का निमित्त तेची देखील माझे सुख, तेतुकेने आरोचक घेत. एकदम जर सांगितलं ना तर पचनी पडत नाही आणि सवय नसते. आणि कोणावरती किती वजन द्यायचं, किती भार द्यायचा हे ठरवूनच ओझं द्यायला लागतं की नाही. हत्तीवरती ठेवायचं ओझं वेगळं आणि मुंगीवरती ठेवायचं ओझं वेगळं. हत्तीवरती जेवढं ओझं ठेवलं ना, हत्तीला सांगितलं तिथपर्यंत हे ओझं घेऊन जा, तो जातो. मुंगी पण जाते, पण तिला पेले एवढं वजन द्यायला लागतं. तसं शिष्याची काय तयारी आहे आणि ती तयारी पूर्णत्वाला जाईपर्यंत कशी करून घ्यायची आणि ती तयारी करून घेण्याकरता सद्गुरू फार वाकव करत, फार वाकव. ब्रह्मज्ञानाच्या पातळी गुरु शिष्यामध्ये भेद उरत नाही. सद्गुरु या अगाध कृपाळूपणाची पूर्ण जाणीव होणे हे सत्शिष्याचं प्रधान लक्ष्य. की भेद एवढाही करत नाही सद्गुरु की हा माझा पहिला शिष्य आहे आणि हा शेवटचा शिष्य. मुळी सगळे सारे. अभेद दृष्टी हे अद्वैताचं प्रथम सूत्र आहे आणि भेद सृष्टी, भेद दृष्टी हे द्वैताचं प्रथम सूत्र. द्वंद्वातीतम म्हटलंय ना त्यांना. सद्गुरूंची लक्षणं सांगताना कसं म्हटलंय? द्वंद्वातीतम गगन सदृश. आकाशाजवळ भेद आहे का? सगळीकडे सारखं आहे. आणि मग त्या सद्गुरूच्या शक्तीची आकलन करून घेणं हे शिष्याचं पहिलं लक्ष. यावेळी श्री समर्थांनी सच्चिदानंद, आनंद कंद, निजबोध आणि परमपुरुष अशी 4 सद्गुरूंची लक्षणं सांगितली. आणि ही सगळी लक्षणं स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण. एखाद्या गोष्टीचा बोध जर करून द्यायचा असेल ना तर स्वरूप लक्षण सांगायला. आणि स्वरूप लक्षण म्हणजे जे लक्षण मूळ स्वरूपापासून भिन्न करता येत नाही त्याला स्वरूप लक्षण.
पहिलं लक्षण कोणतं? सच्चिदानंद. ते सत आहेत, चित आहेत आणि आनंद आहे. सत प्रगट असतं, चित त्यापेक्षा प्रगट असतं आणि आनंद त्याच्याही पेक्षा प्रगट असतो. म्हणून तो आनंद आनंदातून चितामध्ये आणि चितातून सतामध्ये आणणं याला प्रक्रिया असं म्हटलं. याला प्रक्रिया असं. दुधातच लोणी असतं की नाही? लोणी किती आहे बघूनच आपण दूध घेतो की नाही? 2 लिटर दूध घेतलं तर किती आपल्याला लोणी मिळेल विचार करतो ना. मग दूध घेतलं आणि सांगितलं याच्यात लोणी आहे म्हणून घेतलं ना हो म्हणे. मग दाखवा ना लोणी आता. तो म्हणतो उद्या परवा दाखवतो. प्रक्रिया करायला. असा आनंद चितामध्ये आणि चितातून सतामध्ये आणण्याकरता काही प्रक्रिया करायला लागतात. त्या सद्गुरूंनी सगळ्या प्रक्रिया केलेल्या असतात आणि ते शिष्याला प्रक्रिया शिकवतात. प्रक्रिया कळल्याशिवाय प्रयोग कसा करायचा हे अगोदर शिकवायला लागतं की नाही? प्रयोग कसा करायचा हे अगोदर शिकवायला लागतं. मग मुलांना घेऊन जाऊन प्रयोगशाळेत तो प्रयोग कसा करायचा ते दाखवायचं. म्हणजे थेअरी आणि प्रॅक्टिकल. आधी थेअरी सांगायला लागते, मग प्रॅक्टिकल सांगायला. शिष्य देहबुद्धीमध्ये जीवपणाने असतो आणि सद्गुरू आत्मबुद्धीमध्ये ईश्वरपणाने अथवा शिवपणाने राहतो. म्हणून जीवाला जे अनुभव येतात त्याच्या उलट अनुभव सद्गुरूंचे असतात. तो जीवपणानं जीवात आहे. जीव जीवपणानं आहे आणि सद्गुरू ब्रह्मरूपात आहे, ब्रह्मपणा. म्हणून दोघांच्याही अनुभवात फरक आहे. दोघांच्याही अनुभवात फरक. सद्गुरूंचा अनुभव हा आत्मस्वरूपाचा असतो, आनंदाचा असतो. आणि जीवाचा अनुभव हा विषयाच्या पातळीवरचा. विषयाच्या पातळीवरचा अनुभव हा काही खरा नसतो. हे कळल्यानंतर तो जीव सद्गुरूंना शरण जातो आणि सांगतो मला नक्की अनुभव काय तो दाखवा, सांगा. मी शरण आलोय तुम्हाला. नमितो तव पदी संवारी माया. जड अथवा अचित आणि अपूर्णता अथवा दुःख यांचा अनुभव सतत येतो. जीवाला अनुभव सतत येणारे कसे असतात? कशाचे असतात? एक जडाचे असतात, एक दुःखाचे असतात, क्वचित सुखाचे असतात. आणि विषयाचे अनुभव हे असेच असतात. विषयातून विकार निर्माण झाला की अनुभव असेच असतात. आणि सद्गुरूंचा अनुभव जो असतो ना तो जडातीत असतो, विकारातीत असतो आणि म्हणून तो सत्य असतो. म्हणून तो सत्य असतो कारण त्यांनी जडामधून सत्य काय हे शोधून काढलेलं. सत्यम परम धीमहि भागवत. म्हणजे ईश्वर अखंड सत्ता आहे, ज्ञानसागर आहे आणि सर्वांगाने परिपूर्ण आनंद आहे. सद्गुरू ईश्वराशी तदाकार झालेला असतो म्हणून सद्गुरू सच्चिदानंद स्वरूप असतात. नवे नवे ते परब्रह्मच यांच्या रूपानं तुम्हाला समजावं म्हणून सगुण झालेलं. ईश्वर भगवंत ब्रह्म आणि सद्गुरू वेगळे नसतातच. मुळे वेगळं मानायचंच नसतं. म्हणून गुरुगीतेत श्लोक आहे की नाही? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काही ठिकाणी पाठभेद आहे. गुरु साक्षात परब्रह्म, गुरुरेव परब्रह्म. सद्गुरू हे परब्रह्मच आहेत, भगवंतच आहे. पण भगवंताचा स्वभाव असा आहे ना, माझ्या विठोबाचा कैसा स्वभाव, आपणची देव आपणची गुरु. तो माझा गुरुच आहे आणि तो माझा ईश्वर पण तूच. गुरु
देवता विठ्ठल, निदान विठ्ठल, निरंतर विठ्ठल. नामदेव म्हणा सगळंच विठ्ठल आहे. म्हणून त्याला सच्चिदानंद स्वरूप असतो. आता आनंद कंद असं म्हटलंय, जीवाचा आनंद दृश्य वस्तूवर अवलंबून असतो. वस्तूने आनंद दिला तर जीव त्याचा भोग घेऊ शकतो. त्याच्या आनंदाचा उगम स्वतःच्या बाहेर आहे. याच्या उलट सद्गुरूंचा आनंद हृदयस्थ ईश्वर आहे. दोघांजवळही आनंद आहे, पण एका आनंदाचा उगम कुठे आहे? बाहेर आहे. आणि एकाचा आनंदाचा उगम आत आहे. पण सच्चिदानंदात द्वितीयोसी. पुन्हा तो आनंद कसा आहे? आतला आनंद सच्चित आणि आनंद, तिन्ही गोष्टींनी तो युक्त आहे. आतला आनंद जो आहे ना, स्वसंवेद्य जो आहे तो, आत्मस्वरूप जो आहे तो आनंद आतला जो आहे तो स्वसंवेद्य आहेच कायम. नवे नवे तो आत आहे. म्हणून आहे या शब्दाला काहीतरी किंमत आहे. आणि आपला आनंद विषयावरचा आहे. आज ज्या विषयापासून आपल्याला आनंद होतो तो विषय पुन्हा मिळाला की तोच आनंद व्हायला पाहिजे की नाही? पण होतो का? होतो का? नवे नवे तो विषय इतका जवळ आला की असं वाटतं केव्हा एकदा तो बाजूला होईल. अगदी इथपर्यंत एखादं श्रीखंड खाल्लं, आता आधी तिथं मातीच व्हायचं की नाही? ठरलेलं. आता अनेक वाढू का एखादा वाडगा? तो म्हणतो नको आता पुरे झालं. आता जर जास्त वाढलं तर बाहेर येईल. जे विषयाचा आनंद हा क्षणिक असतो असं म्हणतात. त्याचं कारण हे, न जातु काम कामाना उपभोगेन शम्यति. विषयाचा आनंद तुम्ही किती जरी उपभोगलात ना तरी तो पूर्णत्वाला कधीच नेत नाही. आशा न जीर्णा स्वयमेव जीर्णा. वासना कधीच म्हातारी होत नाही. इच्छा कधीच म्हातारी होत नाही. अगदी आता पूर्वीसारखं जेवण जात नाही, मग घासभर भात तरी रोज खातोच की. जे विषय सेवन करायची इच्छा कधीच मरत. सद्गुरूंजवळ जो आहे ना त्या आनंदाचंच नाव म्हणजे ब्रह्मानंद. त्याला सच्चिदानंद असं म्हणतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंद. आजी आनंदू डुलतो परमानंदू. श्रुती नेती नेती ज्या नित्य म्हणती तो हा एक गोविंद. गोपींचा आनंद बाहेर नव्हता. सुदाम्याचा आनंद बाहेर नव्हता. नरसिंह मेहत्यांचा आनंद बाहेर नव्हता. मीराबाईचा आनंद बाहेर नव्हता. बाहेर जर आनंद असताना तर लोक काही म्हटल्यानंतर लाज वाटली असती की नाही? त्याला आवरण आलं असतं. पण आत ज्यांचा आनंद आहे ती मीराबाई म्हणते की ना, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण गाणे. जग काही म्हणू दे ना तिकडे, आपल्याला काय त्याची जरूर आहे? तर लोक कोणाला नाव ठेवत नाही. चांगल्यालाही ठेवतात, वाईटालाही ठेवतात, मधून चाललं तरी ठेवतात, बाजूनी चाललं तरी ठेवतात, उजवीकडनं चाललं तरी ठेवतात, डावीकडनं चाललं तरी ठेवतात, नाही चाललं तरी ठेवतात. परमानंद अभंग याविषयी तीर्थ करू जातात त्याशी म्हणती कावळा. खूप तीर्थयात्रा करायला लागला की माणसं म्हणतात बघा कावळ्यासारखा या तीर्थातून त्या तीर्थात, त्या तीर्थातून त्या तीर्थात. नाच सुटतो, उद्योग नाही. म्हणून
आनंदाला आवरण आणणारा लौकिक आहे. अलौकिक आनंदामध्ये कसलंच आवरण नाही. आणि आवरण आणि विक्षेप या दोन मायेच्या शक्ती आहेत. आता समाज जो आहे ना तो माया निरूपण. म्हणून सद्गुरु त्या शक्तीच्या पहिलं पार केले. मायेच्या कक्षेमध्ये वावरणारा जीव अज्ञानी व अल्प शक्ती असतो. स्वतःच्या सामर्थ्याने त्याला मायेची कक्षा ओलांडून आत्मानंदाच्या संधीत जाता येत नाही. पण तो मुळे मायेतच जन्माला आले. तो मायेत जन्माला आला, मायेत राहतो आणि शेवटी मायेतच जातो. त्याला मायेची कक्षा ओलांडता येत नाही. प्रवचनाला निघाला आणि नातवानं पायाला मिठी मारली आजोबाच्या आणि आजोबाला सांगितलं आज तुम्ही जाऊ नका हो. आजोबा सांगतात नाही मला जायला पाहिजे. नका जाऊ ना, नका जाऊ ना, नका जाऊ ना. ती पायाला मारलेली मिठी इतकी प्रेमाची असते की एवढा घट्ट निश्चय करणारा आजोबा सुद्धा त्या मिठीत अडकतो. जीव पण तसंच म्हणतो की नाही. मायेच्या मिठीमध्ये अडकलेला जीव तसंच म्हणतो की नाही. कसं म्हणतो? सुभाषितकार म्हणाले रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभात भास्वान उदेष्यति हसिष्यति पंकजस्य नित्यं विचिंत कोश गतान विरेपे हा हंत हंत नलिनी गजगुच्छ. हा सुंदर सुद्धा तो भुंगा जो असतो ना एवढी ताकद त्याच्या अंगात असते. सागवानासारखं टणक लाकूड सुद्धा तो तोच भुंगा कमलकलिकेत ज्या वेळेला अडकतो की नाही, अडकल्यानंतर काय विचार करतो? सुभाषितकार म्हणतात रात्रीर्गमिष्य, रात्र संपेल मग भविष्यति सुप्रभात, सकाळ होईल, पहाट होईल. भास्वान उदेष्यति, सूर्य उदयाला येईल. हसस्यति पंकजश्री, या कमळाच्या पाकळ्या सगळ्या अशा उमलतील छान आणि मग मी बाहेर पडेल असा तो रात्रभर विचार करतो त्या कमल कलिकेत अडकल्यामुळे. पण काय होतं? हा हंत हंत नलिनी गजउच्चार. काळ नावाचा एक महाभयंकर असा हत्ती त्या सरोवरात येतो आणि आपल्या सोंडेनं ती कमल कलिका उखडून टाकतो, बाहेर फेकून देतो. आणि बाहेर फेकून दिल्यामुळे याला आता बाहेर पडतात. नारदांनी धर्मराजाला एक कथा सांगितली भागवतात. ती कथा सुद्धा अशीच आहे. तो राजा असाच अडकलेला असतो आणि अडकून म्हणतो मला मोकळं व्हायचं. आधी अडकला आपण आणि म्हणतो काय मला मोकळं व्हायचं. कसं मोकळं होता येईल? तुला जर मोकळं व्हायचं असेल, याच्यातून सुटायचं असेल तर एकच कर, काहीतरी सोय धरावी आगंतुकाची. काहीतरी चांगल्याचा विचार कर. स्वतःच्या सामर्थ्याने त्याला मायेची कक्षा ओलांडून आत्मानंदाच्या संधीत जाता येत नाही. त्यासाठी कृपा नावाची सद्गुरूची गूढ शक्ती जीवाच्या मदतीला यावी लागते. गूढ शक्ती. जो येतो त्यांच्याजवळ त्यालाच त्या शक्तीचा अनुभव. खऱ्या अर्थाने आपण सुटावं या बुद्धीनं जो सद्गुरूंजवळ येतो त्यालाच त्या शक्तीचा अनुभव. जो आला त्याला त्यांनी सोडवलं की नाही? का बांधून ठेवलं? सोडवलं. समर्थांजवळ जो आला त्याला सोडवलं की
महाराजांजवळ जो जो आला त्याला त्याला सोडवलं. नाथांचा शिष्य होता गावबा नावाचा. नाथांकडे काम करणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या एका स्त्रीचा मुलगा, गंगाखेडच्या कुलकर्ण्याचा मुलगा. तो गंगाखेडचा कुलकर्णी लवकर वारला म्हणून पोराला घेऊन आई पैठणला आली, नाथांकडे काम करायला लागली. आणि हाही मुलगा नाथांकडे राहायला लागला. आणि नाथांकडे काय असायचं, नाथ म्हणजे फार श्रीमंत. रोज पूर्णावरणाचा स्वयंपाक आणि 50 माणसं पंक्तीला सहज. आता नाथांकडे रोज पुरणपोळी खायची याला सवय लागली. आणि अशी सवय लागल्यानंतर पण त्याला त्यांनी एक बघितलं की नाथ महाराज रोज सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर दिवाणखान्यामध्ये हातामध्ये एक काहीतरी घेऊन काहीतरी तोंडाने कुटकुटत असतात. यांनी ती एक दोरा घेतला सुतळीचा, त्याला गाठी बांधल्या आणि येरझाऱ्या घालायला लागल्या. नाथ म्हणाले काय करतोय? तो म्हणाला तुम्ही करताय ते मी करतोय. सयत प्रमाणम कृती लोक असतात. मग तुम्ही काय करताय ते सांगा ना. नाथ म्हणाले मी जप करतोय. जपा करता माळ घेतलेली आहे. तो म्हणाला तुम्ही कसला जप करता? कसला जप करता? नाथ म्हणाले मी म्हणतो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. तू पण म्हण. त्याने प्रयत्न केला, त्याला म्हणता येईना. तो म्हणाला हे फार अवघड आहे, सोपं सांगावे. आणि नाथाने त्याला नाम दिलं श्रीराम जय राम जय. आता त्याचा एवढा जप झाला, त्यांनी मोजला नाही. एवढा जप झाला. नाथ भावाचं रामायण सांगायला बसले. आणि नाथांना कळलं आपल्याला सूचना आली जायचंय. लोकांना सांगितलं उद्या आम्ही कथा सांगायला इथे नसणार, उद्या आमचं निर्याण आहे. लोक म्हणाले मग ही कथा अर्धवट राहिली ती कोण करणार? आमचा गावबा करेल, आमचा गावबा करेल. आणि गावबानी नाथांनी जशी कथा सांगितली ना तसं सांगितलं. आपण सारखे करीत जे सद्गुरूच्या सान्निध्यात या भावनेने जर आपण गेलो, अशक्यते काय तुम्हा नारायण. काष्ठाला चेतना निर्माण करण्याची ताकद जवळ असते. आणि ती शक्ती सद्गुरूंच्या जवळ असल्यामुळे त्या ज्ञानदृष्टीला अगाध आनंदामध्ये सारे विश्व विरून जाते. हा अनुभव या ओवीमध्ये समर्थाने सूचित केला. अगाध आनंद जो असतो तो सगळा या ज्ञानदृष्टीत विरून जातो. जे ज्ञानदृष्टी आणि आनंद दोन्ही एक झालं की काय स्थिती होत असेल? काय स्थिती होत असेल? जावे त्याच्या वंशाचे वाकडे, जावे त्याच्या वंशाचे. करम चैतन्यांकडून ज्ञान आणि नाम दोन्ही मिळाल्यानंतर काय स्थिती झाली असेल महाराजांची? जावे त्याच्या वंशाचे. तर्कानं नाही कळत. आम्ही नुसतेच तर्क करत बसतो आणि तर्कटपणा वाढवून घेतो. तर्कानं नाही कळत, श्रद्धेनं कळत. आणि एक लक्षात ठेवावं, परमार्थामध्ये फळ जे असतं की नाही ते साधनेचंही नसतं, प्रतीकाचंही नसतं, तर श्रद्धेचं असतं. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञान. जशी श्रद्धा तसं. म्हणून आपली श्रद्धा घट्ट पाहिजे, दृढ पाहिजे. महाराजांची अशी श्रद्धा होती ना, म्हणून महाराजांना तुकाराम चैतन्यांकडे ज्ञान आणि नाम दोन्ही मिळाले. आणि मग एकच एक आनंद. किती आनंद झाला महाराजांना. शब्दे विण संपण तुझे विणा जावे त्याच्या वंशात.
एकाने माशाला विचारलं, तू पाण्यामध्ये झोपतो कसा? पाण्यामध्ये तू झोपतो कसा? मला एसी मध्ये सुद्धा झोप लागत नाही, पाण्यात कसा झोपतो? तो मासा म्हणाला, पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या मोक्षात मागे. माझ्यासारखा हो म्हणजे कळेल. तसं ब्रह्महून ब्रह्मानुभव घ्यावा म्हणजे ब्रह्म ही काय वस्तू आहे हे कळतं. समर्थ पुढे म्हणतात, आता स्वामीने जे जे काही इच्छिले ते पाहिजे अंगीकारिले, शरणागत आपुले समर्थे उपेक्षू नये. शिष्य विनंती करतोय की आता तुम्ही जे ठरवलेलं आहे की नाही पहिल्या समासामध्ये आठवण करून देतो, ते विसरलेले नाहीये. पण त्यांनी काय सांगितलं हे मला आठवत आहे आणि त्या तयारीत मी आहे. याकरता तो म्हणतो, स्वामीने आता स्वामीने जे काही इच्छिले. काय इच्छिलं होतं समर्थाने? शिष्याकरता त्यागीशी सकळ वैभवाला आणि मानसी माझ्या बोला तरी नेऊन राहिलं तुझ्याला ते शिकत देते. हे समर्थाने इच्छा केली. पण तुम्ही इच्छा केलेत ना, त्या पदावरती मला पोहोचवण्याची इच्छा तुम्ही केलीत की नाही? मी आलोय त्या तयारीने. ते पाहिजे अंगीकारिले आणि ते तुम्ही आता पूर्णत्वाला नेणं भाग आहे हो. पण मी तुम्हाला सोडून जाणार. मी घट्ट पाय जे धरलेले आहेत ना, हे सोडाय करता नाही. सद्गुरूचे पाय घट्ट धरावेत तेव्हाच, ते सोडण्याकरता नाही धरले ही भावना होईल. शरणागत आपुले मग समर्थे उपेक्षू नये. आता सद्गुरूने जी इच्छा प्रदर्शित केली ती शिष्याने स्वीकारलीच पाहिजे. म्हणून शिष्य म्हणतो की मी आपल्याला शरण आलो आहे, आता मला बाजूला सारू. मी कुठं जाऊ तुम्ही लोटल्यावर? तुम्ही मला बाजूला केलं ना तर मला अस्तित्वच राहणार. माझ्या जीवनाला काही किंमतच राहणार. तुम्ही आहात म्हणून मला लोक विचारतात, म्हणून मला जो काही मान सन्मान मिळतो तो तुमचा आहे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव. निवृत्तीनाथ आहेत म्हणून ज्ञानदेव आहेत असं माऊली म्हणते. गुरु शिष्य संबंधातील दोन आणि अति महत्वाच्या पण सूक्ष्म गोष्टी श्री समर्थ येथे सांगत आहेत. पहिली म्हणजे शिष्याने प्रथम सद्गुरूला मानले पाहिजे. त्याला मानणे म्हणजे त्याच्या ज्ञानावर व शहाणपणावर पूर्ण विश्वास ठेव. मानणे म्हणजे आम्ही महाराजांना मानतो एवढं. महाराजांच्या कृपेवरती, महाराजांच्या ज्ञानावरती, महाराजांच्या उपदेशावरती आमचा 100% नाही तर 101% विश्वास आहे. आणि हे तोंडाने सांगायचं नसतं, हे आचरणाने दाखवायचं. आचरणात जीवनात तसा प्रसंग आला की काय महाराजांची शिकवण आहे, काय महाराजांची शिकवण. नाम सदा बोलावे ही शिकवण आहे ना. म्हणून नाम घेण्यापेक्षा नाम व्हावं. आणि व्हावं म्हणजे अर्पण करावं नाही, आपण नाम व्हावं. मराठी भाषा आहे, नीट समजून घ्या. आपण नाम व्हावं. ब्रह्मानंद महाराज नाम झाले हो. भाऊसाहेब नाम झाले, तात्यासाहेब नाम झाले, कल्याण नाम झाले, बाबा नाम झाले. कशावरून? डॉक्टरांनी शेवटी म्हटलं आम्हाला तुम्हाला तपासायचं, आम्हाला तुम्हाला तपासायचं. बाबा म्हणाले काही तपासू नका, काही मिळणार नाही तुम्हाला. त्याच्याकरता तपासायचं. आता झाले साधनाचे फळ, संसार झाला सुफळ, हे सगळं आता माझं संपलेलं आहे. कशाकरता तपासणार? तुमचा वेळ का वाया घालवला? नाही म्हणे तपासायचं. स्टेथोस्कोप लावला छातीला, तिथे श्रीराम जयराम जय जयराम, याला नाम होणं असं म्हणतात.
नाम घेणं वेगळं, होण्याकरता घ्यायला लागतं हे तितकंच खरं आहे. पण घेता 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 कधीतरी आपण ते होतोय का याचाही विचार करायला हवा. दुर्वांची जुळी नाटकात एक सुंदर वाक्य आहे बाळपुरंदर, संदर्भ वेगळा आहे. ते म्हणाले देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता कधीतरी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. त्याला नाम होणं असं म्हणतात. म्हणून शिष्याने लक्षात ठेवलं पाहिजे आपले सद्गुरू इतके महान आहेत की ते नामरूप झाले. सद्गुरूला मानले पाहिजे, त्यांना मानणे म्हणजे त्यांच्या ज्ञानावर व शहाणपणावर पूर्ण विश्वास ठेवणे. सद्गुरू जे सांगेल त्यात शिष्याने मनापासून संमती देणे आवश्यक असते. आपण जे करावे अशी त्यांची अपेक्षा असते ते अगदी मनापासून केले तर निष्ठा पोचली जाते. त्याच्या उलट विकल्प आल्यास त्यांना बाजूला सारणे हा साधनाचा एक भाग आहे. त्यांनी सांगितलंय ना ते माझ्या भल्याचं आहे. जग काही म्हणून त्यांनी माझं भलं कशात आहे हे सांगितलंय ना, मग तेच मी जीवापाड करतो. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे ना, नाम किती आलं पाहिजे तोंडून, आधी प्राण गेला पाहिजे नंतर नाम संपलं. प्राण गेल्यानंतर सुद्धा देहाची काही एक विशिष्ट अवस्था अशी असते की जिव्हा सुद्धा जी असते की नाही ती सुद्धा थोडं 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 ते कमी कमी नंतर होत जातं. पण त्या जिव्हेला सुद्धा तो चाळाच लागलेला असतो. इतकं नाम झालं पाहिजे. तर महाराजांनी जे सांगितलं ते आम्ही ऐकलं आणि केलं असं होत. महाराजांनी सुबोधात सगळं सांगितलं. महाराजांचं सगळं तत्वज्ञान, सगळा उपदेश त्या 13 आर्यांमध्ये सुंदरपैकी ठेवले आणि सगळ्याचं सार शेवटच्या आधी काय जगाला द्याल तुम्ही. जगाला तृप्त करण्याकरता तुमच्या जवळ काहीच नाहीये, फक्त एकच आहे, प्रेमात राम रम. प्रेमाला मोल ना जगा माझी, आची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान, आची रघुरायाला तहान. पांडुरंगाला प्रेम पाहिजे. महाराज सांगतात जगाला प्रेम द्या, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पा. दरीला पंढरीचा चोर प्रेमे बांधवून या, हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोण. दुसरे म्हणजे सद्गुरूला शरण जाऊन शिष्याने मनापासून प्रार्थना केली पाहिजे. आश्रय मागणे आणि देहाची याचना करणे या दोन्ही गोष्टी शरण जाण्यात अंतर्भूत असतात. शरण जायचं म्हणजे काय करायचं, त्यांचा आश्रय मागायचा म्हणजे काय करायचं. खरी शरणागती कोणची असते, आणि खरी शरणागती तीच असते की त्यांनी जे सांगितलेलं असतं त्याप्रमाणे करणं. शरणागतीचे 6 अंग आहेत. अनुकूलस्य संकल्पः, प्रतिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यति विश्वासः, भोक्तृत्वे वर्णन तथा आत्मनिक्षेपती कार्पण्यः षड्विधा शरण. त्यांना जे अनुकूल आहे तेच कर, त्यांनी जे प्रतिकूल आहे करू नको सांगितलंय म्हणून कटाक्षाने कर. प्राणावर बेतलं तरी माझं संरक्षण करणारे ते आहेत रक्षित स्थिती. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला काही कळलेलं नाही, भोक्तृत्वे. ते मला सगळंच कळलं आणि ते सांगायला लागले की सांगायचं मला हे माहिती, मला ते माहिती, मला ते माहिती. माझ्याकडे एक विद्यार्थी कीर्तन शिकायला, मी त्याला पहिल्यांदा विचारलं चाचपणी केली करू. न्यायच आहे, परीक्षे वेळा बांधलेले घट्ट झाले, परीक्षा घेतल्याशिवाय विद्या देऊ नये. म्हणलं तुला काय काय येतं, कोणाला काय येत नाही.
काय येत? म्हटलं काय येतं ते सांग. पाठांतर किती आहे? पिक्चरची सगळी गाडी तोडतात. ताल, तालाच्या बाबतीत काय तुझा आहे? तो म्हणाला कुठलाही ताल मी एकताल म्हणूनच वाजव. बरं म्हणलं वक्तृत्व? तो म्हणाला मी फाड 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 इतकं बोलतो की लोक कंटाळून निघून जातात. इतकं जर सगळं तुझ्या जवळ आहे तर माझ्या जवळ आला कशाला? तुझा वेळ घालवायला माझा वेळ घालवायला इतका माझ्याजवळ वेळ सोपा नाही, स्वस्त नाही. वक्तृत्व वर्णन आत्मनिक्षेप, जे मला भगवंतानी सद्गुरूंनी जे दिलेलं आहे त्याच्यात आत्यंतिक समाधान. लैनाही मागणे, पोटापुरती भाकर देई ताजी अथवा शिळी, वस्त्रची मजला एकची द्यावे. कोण मागताय? कोणाकडे मागताय? भगवान गोपाल कृष्ण श्रीखंडाच्या रूपानं नाथांकडे मागताय. माझं काही तुमच्याजवळ मागत, फक्त तुमचा आश्रय. शिष्याची अशी भूमिका असावी सद्गुरूला शरण जाताना. आत्मनिक्षेप आणि कृपणता, म्हणजे लाचारता नव्हे. अर्जुन कृपण झाला तेव्हा भगवान बोलले की नाही? तो म्हणाला ना कार्पण्य दोषोत्व आता स्वभाव. आपल्या ज्ञानाचे सगळे जोडे बाहेर ठेवायचे. देवळात येताना जोडे बाहेर काढून का ठेवायचे? चर्च मध्ये जोडे घालूनच जा, मशिदीत जोडे घालूनच जा, पण देवळात येताना बाहेर का ठेवायचे? शास्त्र असं आहे की आपल्या ज्ञानाची सगळी विद्वत्तेची सगळी गाठोडी बाहेर ठेवायची आणि मग भगवंताला शरण. आपल्याकडे मंदिराचं प्रवेशद्वार केवढं मोठं आणि गाभाऱ्यात जायचं द्वार किती लहान. जरा हात कर डोक्यात आला की टाळकं फुटलंच पाहिजे. सद्गुरूकडे जाताना या वृत्तीनं जो गेला ना त्याला सद्गुरूने आपल्या हृदयात, आणि मग त्याला कळलं मजर नाही सद्गुरू ज्ञानेश्वर तेडे तारिला हा भवसागर, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर त्याच्या चरणाशी मनाने लिहिणे अवश्य असते. ही भावना व ही दीन वृत्ती सटन तिकडे काही सोपं नसतं. आम्ही आज ठेवतो, उद्या लगेच संशय. ठेवलंय खरं मी, काम होईल का? करतील का? व्यवहारात राहणारी माणसं होती. व्यवहारात कायम संशय आहे की नाही? बँकेत ठेवलेच पैसे, बँक बुडेल का? पोस्टात ठेवले, गव्हर्नमेंट हात वर करेल का? अरे पण इथे ठेव ना, इथे बुद्धी ठेव, इथे डोकं ठेव, इथे ठेव. निष्काम होऊन जाशील. काम नाही दारोपायी रिकाम. दीन वृत्ती टिकणे काही सोपे नसते. ती टिकवण्यास लागणारे बळ मिळावे म्हणून सद्गुरूंची पुन्हा प्रार्थना करावी लागते. आणि शिष्याने प्रार्थना केली, नाशिवंत कायम्या टाकावे ते मज स्वामीने सांगावे, मज दातारे करावे आपण. तुम्ही आता मला सांगितलं ना नाशिवंत तुका म्हण, तू तेजस्वी अमंगळ. आता मला एक शंका अशी आहे, मला समजत नाही नाशिवंत म्हणजे काय आहे आणि ते टाकायचं कसं असतं. नाशिवंत कायम्या टाकावे ते मज स्वामीने सांगावे, मज दातारे करावे आपणाईसे. शिष्य विचारतो, मी नाशिवंत टाकावे हे खरे आहे, पण मी प्रत्यक्ष काय सोडावे हे मला सांगा. खरं आहे नाशिवंत काय उपयोगाचं, पण मी काय सोडायचं? या व्यवहारी जगामध्ये मी राहतो, मला सगळ्यांचीच अपेक्षा असते, सगळ्यांचीच जरूर असते.
मग मी कोणाकोणाचा त्याग करायचा हे स्वामी तुम्ही मला कृपा करून समजून सांगा. हा शिष्याचा प्रश्न आहे की नाही? आपला प्रश्न आहे ना तो शिष्य. आत्मारामामध्ये सगळे प्रश्न आपले प्रश्न, भगवद्गीतेत सगळे प्रश्न आपले प्रश्न आहेत, भागवतामध्ये सगळे प्रश्न आपले प्रश्न आहेत, बाहेरचे नाही. नाथ भागवतामध्ये सगळे प्रश्न आपले प्रश्न आहेत. एकादशात योगवासिष्ठात सगळे प्रश्न आपले प्रश्न. आपल्या प्रश्नांची उत्तरं जर तिथं आहे तर पाश्चात्यांचा विचार कशाला करायचा? दिलेत ना भगवंतांनी सगळी उत्तरं, संतांनी सगळी उत्तरं दिलेली आहेत. अरे पण बघा ना तिथे काय दिलेलं आहे उत्तर ते. पण माणसाला असं असतं ना, ज्या वेळेला ते बाहेरचं लेबल लावून येतं की नाही इंग्रजी भाषेमध्ये, तेव्हा त्याला ते मोठं वाटतं. तेव्हा त्याला ते मोठं वाटतं. ज्ञानेश्वरी मोठी केव्हा वाटते? ज्या वेळेला तिचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये होऊन येतं. ते इतकं क्लिष्ट असतं ना, म्हणून माणसं ते वाचतात आणि सांगतात ज्ञानेश्वरी फार अवघड आहे. ज्ञानेश्वरी दासबोधाचं इंग्रजी ट्रान्सलेशन, अरे त्यांनी एवढं सोपं सांगितलं, तुम्ही कशाला क्लिष्ट करता? महाराज एकदा बाबांना म्हणाले, बाबा विचारा पेटीवर, केशवराव, माझा जन्म जगाला सोपं करून सांगण्याकरता गेला, तुम्ही का अवघड बोलता? काय जरूर आहे अवघड सांगण्याची? हल्ली काय आहे, विचारवंतांनी आपलं विचारवंत पण सिद्ध होण्याकरता एक लक्षण ठरवूनच घेतलेलं आहे. सोपा विषय अवघड करून सांगणं त्याला विचारवंत असतो. अवघड विषय सोपा करून जो सांगतो तो सांगतो. शिष्य म्हणतो तुम्ही टाकावर त्याग करावा म्हटलात, मला कळलं, मलाही त्याचा, पण नक्की कशाचा त्याग? आपण उदार आहात, आपण मला स्वतःसारखे ब्रह्मज्ञानी करा. व्यवहारातील टाकणे ही कृती आहे आणि अध्यात्मातील टाकणे ही वृत्ती आहे. काय समर्थ उत्तर देत आहे? तू कृती टाकू नको, वृत्ती टाक. आतून त्याग महत्वाचा, बाहेरचा त्याग काही उपयोगी नसतो. अध्यात्मशास्त्री ये विशेष अंतरंग अधिकारी ये तो वाक्चातुर्य होईल. आणि आतून मी टाकले हे पण टाक. वृत्ती सोडायची. वृत्ती कशाला म्हणतात? जी फिरवते तिला वृत्ती असतात. वृत्तदार, पैसा, घरदार, पैसा, अडका, लौकिक व्यवहार सोडणे या सामान्य माणूस त्याग समजतो. त्यागाचे ते बाह्यांग होय. साधनी माणसाने आपला अहंकार, आत्मा, मीपणा पहिल्यांदा टाकला पाहिजे. ही ममता जिथे गुंतलेली आहे ना, ती ममता टाक. आणि जास्तीत जास्त ममता कुठे गुंतलेली आहे? देहाशी गुंतली आहे, दुसरीकडे. म्हणून त्यजून या देहाची ममता, शरण त्या जाई भगवंत. पाहता विचार देहाचा, कोठा हा मलमूत्रांचा, पुतळा रुधिर मांस यांचा, भरवसा क्षणही नसेल. दया करी हरिदीनावर का, शरण त्या जाई भगवंत. असे सुंदर शब्द. काय भरवसा आहे याचा, इतकं ममत्व त्याला लावलं. पण हा एक एक विषय सोडताना 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 किती त्रास होतो. काय ज्ञानेश्वर माऊली पक्का दृष्टांत देऊन सांगतो. पक्का सिद्धांत आत पटलाच पाहिजे. माऊली म्हणते, माते पुढील बालक काळे नेता एका एक, जैसे का उदक तुटता मी. लहान मुल आहे, वर्षाचं पण नाही, नवसा 6 झालेलं.
ते गतप्राण झालं. आई मांडीवर घेऊन बसते. काय होत असेल ते आईला? काय होत असेल समजत नाही सांग. आणि लोक म्हणतात आता किती वेळ रडणार मांडीवर घेऊन, ते काय परत येणार आहे का? द्या आता पुढच्या क्रियाकर्माला द्या. ते मांडीवरच गतप्राण पोर आईला क्रियाकर्म करणाऱ्या जवळ देताना जितक्या यातना होतात तितक्या यातना साधकाला एक एक विषय सोडताना होत असतात. केवढं बळ लागत असेल, केवढं बळ लागत असेल. या मायेच्या शक्ती आहेत दोन, आवरण आणि विक्षेप. आणि त्या शक्तीच्या बाहेर आपल्याला आपली बुद्धी काढायची. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर एखादं यान काढायचं असेल तर ते शास्त्रज्ञ गणित करतात की नाही अगोदर, पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती कुठे कमी आहे तिथून यान सोडतात. हे मागे किती गुण लावायला लागतं. आणि एकदा ते तिकडे गेलं, कक्षेच्या बाहेर गेलं की परत नाही येत ना. त्याला कोणीच परत आणू शकत नाही. म्हणून निघा धनुर्धरा धनेश्वरी येता स्वरूपाची या घरा, होय जो आडवारा विषयांचा तो सगळा आडवारा संपलेला. म्हणून महाराज मी आपल्याला एकच प्रार्थना की आता मी नक्की कशाचा त्याग करावा. समर्थ बोलतात, ऐकून शिष्याचे बोलणे स्वामी म्हणती सावध होणे, अवधान देऊन घेणे आनंद. त्याच्या बाहेर जायचंय तर तुला एक गोष्ट पुन्हा करायला लागेल. बा शिष्या ऐकून शिष्याचे बोलणे स्वामी म्हणती सावध होणे. हेच 9व्या अध्यायाची सुरुवातीची पहिली ओवी आहे. आता एकले अवधान द्यायचे मग सर्व सुखाचे पात्र होईले. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा आहे. सगळा अध्याय अन्वय व्यतिरेकाचा आहे. एकदा असं बोलतात, त्याच्या विरुद्ध दुसऱ्या ओळीत बोलतात भगवान, आणि त्याचा समन्वय लावायचा आहे. माऊलीनं तो लावून दिलेला आहे. या लोकांनी जबाबदारी माझ्यावर कार्तिक महिन्यामध्ये म्हणे महिनाभर 9वा अध्याय सांग. महाराजांची इच्छा, त्या इच्छेला मान देणं माझं कर्तव्य आहे. एक त्यांच्या दारातला कुत्रा म्हणून. समर्थ सांगतायत, बा शिष्या ऐकून शिष्याचे बोलणे स्वामी म्हणती सावध होणे, अवधान देऊन घेणे आत्मबल. शिष्याचे बोलणे ऐकून स्वामीने त्याला दक्ष राहण्याची सूचना दिली आणि मनापासून लक्ष देऊन आनंद पद घ्यावे असं समर्थ शिष्याला सांगतायत. तुला अनुभवायचंय ना ते. आता बी कॉशियस. ज्याला एखाद्या विषयाचा अनुभव घ्यायचा असतो कधी त्याला तन्मय व्हायला लागतो. सुराशी तन्मय झाला ना की स्वर असे समोर दिसायला, स्वर असे समोर दिसायला. ती स्वरसिद्धी आपोआप प्राप्ती होते, पण त्या तन्मयतेत होते. पण मी कुमार गंधर्वांची आठवण आहे. खूप राग खात होती. आता त्या भूपामध्ये म आणि मी दोन्ही वर्ज आहे. भूपामध्ये मनी वर्ज आहे आणि ते म आणि मी दारात येऊन सारखे कुमार गंधर्वांना सांगत होते, अहो थोडासा तरी मला घ्या ना, या मैफिलीत मला थोडी तरी जागा नाही. फार विनंती केल्यामुळे एकदा त्यांनी तो तसा स्वर लावले आणि त्याच्यातून एक वेगळाच राग निर्माण झाला. त्याला सिद्ध कल्याण असतो. ही स्वरसिद्धी असते आणि ही स्वरसिद्धी त्या तन्मयतेत मिळते. समर्थांच्या शब्दाची सिद्धी
शिष्याला सांगतायत तुला व्हावी असं प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर तन्मयतेनं आई काय टाकायचंय, कसं टाकायचंय, आणि ती तन्मयता शिष्य म्हणाला आज रात्री मी तयार करतो, उद्या तुम्हाला सांगतो. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिका वरदयारी श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज. यदक्षरं परब्रह्मं मात्रा विनश्यते तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. सर्वविघ्नमात्राणि पदपाठगणानि तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर. हरे नमः, हरे नमः.